नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे दिनांक 29/4/2026 रोजी सकाळी 10 वाजता वंचित बहुजन आघाडी व समविचारी पक्ष यांच्या वतीने शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला अश्लील भाषेत शिवीगाळ करणाऱ्या आमदार संजय गायकवाड याच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल करावा व शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. हा मोर्चा शेवगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेवगाव पोलीस स्टेशनकडे रवाना झाला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते तसेच समविचारी पक्षाचे पदाधिकारी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे व असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी प्राध्यापक किसन चव्हाण यांनी आमदार संजय गायकवाड याच्या अश्लील शिवीगाळ केल्याच्या वक्तव्याचा निषेध केला. आमच्या हाती त्यांचे चलचित्र हाती आले असून आम्ही ते तुम्हाला दाखवित आहोत. मागील काही दिवसामध्ये शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंदभाई पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबील यांना शिवीगाळ करून फोनवरती अत्यंत खालच्या भाषेमधून त्यांच्या आईवरनं पत्नीवरनं घाणेरड्या शिव्या दिल्या, जीवे मारण्याची धमकी दिली. खरं म्हणजे ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे. छत्रपती शिवरायांचा सन्मान करणारं, छत्रपती शिवरायांचं जे काही खरं कार्य आहे या देशामधल्या बहुजनांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, रयतेच्या, गोरगरीब जनतेच्या, महिलांच्या प्रती असणारं काम या पुस्तकातनं पुढे आणलेलं आहे. छत्रपती शिवराय हे गो ब्राह्मण प्रतिपालक नसून ते कुळवडी भूषण आहे. ते बहुजन प्रतिपालक आहेत. ते रयतेचं राज्य होतं. जात मुक्तीचं पहिलं खऱ्या अर्थानं जर संदेश त्यांनी दिला असेल तर छत्रपती शिवरायांनी दिलेला आहे. जातीला मुठमाती देऊन त्यागाचं प्रतीक असणारं भगव्याच्या झेंड्याखाली मावळा म्हणून एकत्रित आणण्याचं काम आणि स्वतःचं रयतेचं राज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं. या पुस्तकामध्ये छत्रपती शिवरायांचा आदरच आहे. खरा शिवाजी आम्हाला समजलेला आहे. परंतु खरा शिवाजी लोकांना कळू नये, चुकीचा खोटा शिवाजी हे जे काय ब्राह्मणी तालमीमध्ये तयार झालेले लेखक आहेत त्यांनी जो मांडला तो वाचावा अशा पद्धतीची एक कूटनीती, बुद्धिभेद करण्याचं काम हे सगळे मनुवादी करत आहे. छत्रपती शिवरायांचा या देशामध्ये या मनुवाद्यांनी अनेकदा अपमान केलेला आहे. त्या काळात देखील अपमान झाला, त्या काळात देखील त्यांचा राज्याभिषेक नाकारला, त्या काळामध्ये देखील त्यांच्यावरती विष प्रयोग केला या मनुवाद्यांनी. अनेकदा छत्रपती शिवरायांचा अपमान केलेला आहे. आपल्याला माहिती आहे राज्यपाल भगत कोश्यारी शिवरायांच्या बद्दल बोलले, सावित्रीबाईबद्दल बोलले, फुलेंबद्दल बोलले, बाबासाहेबांच्या बद्दल बोलले. एवढंच नाही तर जेव्हा जेम्स लेन या देशामध्ये आले आणि या ब्राह्मणी छावणीतलं जे भांडारकर इन्स्टिट्यूट होतं, बाबासाहेब पुरंदरे यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्याच्यामध्ये जाताना ते पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की तेवढा अपमान आतापर्यंत कुणीच केला. जेम्स लेन एका ठिकाणी म्हणतात की दादोजी कोंडदेव इज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी, म्हणजे मा जिजाऊंच्या चारित्र्यावरती सुंतोडे उडवण्याचं काम त्या जेम्स लेननी केलेलं आहे. सातत्याने काल तुमचा बागेश्वर बाबा शिवरायांच्या बद्दल बोलला, सातत्यानं शिवरायांच्या बद्दल बोलायचा, अपमान करायचा, तो आम्ही सहन करणार नाही. तो आमचा रयतेचा बहुजनांचा राजा होता आणि म्हणून त्या संजय गायकवाड वरती कारवाई झाली पाहिजे. संजय गायकवाड वरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गोविंदभाई पानसरे लिखित शिवाजी कोण होता याचं सामूहिक वाचन झालं पाहिजे. अशा पद्धतीचं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी आदेश दिले. आम्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वाचन करत आहोत. आज शेवगावमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि आमचे समविचारी पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी पोलीस स्टेशनला येऊन आम्ही निवेदन देणार आहोत, पुस्तकाचं वाचन करणार आहोत. हे वाचण्यापासून आम्हाला संजय गायकवाडच काय, त्याचा बाप दिल्लीमध्ये जो बसलाय वर्षा बंगल्यावरती, तो देखील आम्हाला वाढवू शकत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला आम्हाला तो हक्क अधिकार दिलेला आहे आणि म्हणून यांचा जो कुटील डाव आहे तो आम्ही यापुढे खपून घेणार नाही आणि तो आम्ही हाणून पाडणार आहोत. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.